आपण पायथागोरसचे प्रमेय म्हणजेच पायथागोरस थेरम नावाचा चॅप्टर सुरू केला आहे. त्यामधला आपला पहिला जो थेरम होता सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल तो घेऊन झाला आहे. त्याच्यानंतरचा भाग आपण पाहतो थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, भूमितीय मध्याचा प्रमेय. तर इथे काय आहे की जे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल मध्ये या थेरम मध्ये पाहिला आपण, त्याचाच नेक्स्ट पार्ट आहे हा, त्याचाच पुढचा भाग आहे. बघा इथे एक ट्रायंगल आहे पी क्यू आर, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्यात क्यू हा राईट अँगल आहे आणि क्यू या व्हर्टेक्स मधून हायपोटेनस पी आर वर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला क्यू एस. तर तुम्हाला आठवत असेल आपण सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल मध्ये असं म्हणलं होतं की हा अल्टिट्यूड होतो, हायपोटेनस वर टाकलेला हायपोटेनसच्या अपोजिट असलेल्या व्हर्टेक्स मधून हायपोटेनस वर टाकलेला अल्टिट्यूड होतो. ठीक आहे ना. तर क्यू एस हा झाला अल्टिट्यूड. पण आता जो थेरम पाहायचा आपल्याला त्याचं म्हणणं आहे जॉमेट्रिक मीनचा थेरम. ठीक आहे ना. ह्याचं म्हणणं काय आहे, या थेरमचं म्हणणं काय आहे की हा जो अल्टिट्यूड टाकलाय हायपोटेनस वर या राईट अँगल मधून, तर त्यामुळं या हायपोटेनसचे जे दोन भाग झाले, एक झाला पी एस, एक झाला एस आर. ठीक आहे ना. तर हे जे सेगमेंट झालेत या हायपोटेनसचे जे भाग झालेत, एक पी एस आणि एस आर, या दोघांच्या मल्टिप्लिकेशनचं स्क्वेअर रूट हे या क्यू एसच्या एवढं येते आणि म्हणून क्यू एस ला मीन म्हणलंय, जॉमेट्रिक मीन. तुम्हाला आठवत असेल आपण तो जो थेरम पाहिलाय सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, त्याच्यामध्ये काय सिद्ध केलंय आपण, काय प्रूव्ह केलंय की जो ओरिजिनल ट्रायंगल असतो त्या ट्रायंगल सोबत या हायपोटेनसवर टाकलेल्या अल्टिट्यूड मुळे जे दोन अजून राईट अँगल ट्रायंगल तयार होतात, हे दोन्ही राईट अँगल ट्रायंगल हे त्या मूळ ओरिजिनल ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल सोबत सिमिलर असतात. बरोबर आहे. आणि ते एकमेकांसोबत सुद्धा सिमिलर असतात. तर मग सिमिलॅरिटी मध्ये आपण जे पाहिले की दोन ट्रायंगल जर का सिमिलर असतील तर मग त्याच्या करस्पॉन्डिंग साइड सेम प्रोपोर्शन मध्ये असतात. त्याचाच जर का वापर करतो इथं म्हणलं तर त्यावरून असं म्हणता येते की हा क्यू एस हा या दोन्ही ट्रायंगल मध्ये येतो, त्याच्यामुळे क्यू एस ह्याचं मल्टिप्लिकेशन लिहिता येते आपल्याला. तुम्ही आठवा आपण आधी पण घेतलंय हे. जसं की समजा एक घेतला इन ट्रायंगल आर एस क्यू हा वरचा आणि एक खालचा घेतला, एक ट्रायंगल क्यू एस पी. ठीक आहे ना. या दोन ट्रायंगल मध्ये हे जर का दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत, आता ते सिमिलर कसे येतात ते आपण तिथं पाहिले. हे सिमिलर येतात ए टेस्ट नुसार मूळ ओरिजिनल ट्रायंगल सोबत, आणि मग मूळ सोबत दोन्ही पण ट्रायंगल सिमिलर आल्यामुळे हे एकमेकांसोबत पण सिमिलर होतात. ठीक आहे ना. मग आता हे जर का सिमिलर आलेत म्हणजे आर एस क्यू इज सिमिलर विथ क्यू एस पी. ठीक आहे ना. जर हे असं आले तर मग याचे करस्पॉन्डिंग साइड सेम प्रोपोर्शन मध्ये लिहिता येतात. हे तुम्हाला माहिती आहे, हे आपण आधी शिकलो. म्हणजे काय लिहिता येईल, याच्यातली आर एस यातली लिहिता येईल आपण क्यू एस, यातली लिहिता येईल क्यू एस म्हणजे ही साइड, आपण यातली लिहिता येईल एस पी किंवा पी एस. ठीक आहे ना. बरोबर आहे का. मग यात अजून एक साइड पण लिहिता येते तिसरी, जसं की आर क्यू आपण क्यू पी किंवा पी क्यू, याच्यात क्यू आर आपण क्यू पी काही पण लिहा. मग आता या दोघात क्यू एस दोन वेळा आहे. मग क्यू एस हा जर का इकडे ट्रान्सफर केला, हा जर इकडे ट्रान्सफर केला, तर इथे काय होईल, आर एस इंटू एस पी किंवा पी एस इज इक्वल टू क्यू एस इंटू क्यू एस. मग हे काय झालं, आर एस इंटू एस पी इज इक्वल टू काय होते पावर, आर एस इंटू एस पी इज इक्वल टू क्यू एस स्क्वेअर. बरोबर आहे का. आणि मग याला म्हणतात जॉमेट्रिक मीन. क्यू एस ला म्हणलंय जॉमेट्रिक मीन. या दोन सेगमेंटचा आर एस आणि एस पी या दोन सेगमेंटचा जॉमेट्रिक मीन म्हणजे एका हायपोटेनसचे जे दोन सेगमेंट पडले त्या दोन सेगमेंटच्या मल्टिप्लिकेशन एवढा हा क्यू एस चा स्क्वेअर येतो, त्याच्यामुळे त्याला म्हणलंय जॉमेट्रिक मीन. इथेही तेच करून दाखवले मी की इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल क्यू 90 डिग्री आहे. क्यू एस हा अल्टिट्यूड ड्रॉ केलाय आर पी वर, तर क्यू एस इज अन अल्टिट्यूड ऑन द हायपोटेनस, देअरफॉर क्यू एस इज जॉमेट्रिक मीन. आणि तो कसा, तर असा या पद्धतीनुसार काढला तर क्यू एस स्क्वेअर इक्वल्स टू पी एस इंटू एस आर किंवा आर एस इंटू एस पी काही लिहा, एकच. समजलं.